एकाच प्रवासात तुम्ही काय शोधताय? शांतता, इतिहास की प्रेरणा? आणि हे सगळं जर एकाच ठिकाणी मिळालं तर हॅलो मंडळी, नमस्कार. आज आपण निघालो आहोत एका अशा प्रवासावर जो फक्त लोकेशन कव्हर करत नाही तर तुमच्या मनालाही स्पर्श करतो. यात बलिदानाची कथा आहे, श्रद्धा आणि शौर्याचा इतिहास आहे आणि निसर्गाची शांतता आहे. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा प्रवास तुम्हाला काहीतरी नक्की शिकवून देईल. चला तर मग सुरू करूया. यात पहिलं फतेहगढ साहिब. हे शीख धर्मातील अत्यंत पवित्र आणि भावनिक ठिकाण आहे. 1704 साली इथे एक अशी घटना घडली जी धैर्य आणि श्रद्धेचं सर्वोच्च उदाहरण मानली जाते. तर ही घटना अशी की त्या काळात गुरु गोबिंद सिंगजी यांच्या कुटुंबावर मुघलांनी हल्ला केला आणि त्यांच्या 2 लहान मुलांना कैद करण्यात आलं. ते 2 लहान मुलं म्हणजे साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग. या दोघांना सरहिंदच्या नवाबाने इस्लाम स्वीकारण्याचा प्रस्ताव केला, पण त्या मुलांनी ठाम नकार दिला. याचमुळे त्यांना भिंतीत बांधून मारण्याची शिक्षा देण्यात आली. हीच ती जागा जिथे ही घटना घडली. ही घटना शीख इतिहासातील सर्वात वेदनादायक पण प्रेरणादायक प्रसंगांपैकी एक आहे. इथेच गुरुद्वारा थंडा बुर्ज साहिब आहे. इथे श्री गुरु गोबिंद सिंग यांची आई आणि दोन्ही मुलांना कैद करून ठेवण्यात आलं होतं. असं म्हणतात त्या काळात इथे खूप थंडी होती आणि अन्न पाण्याची कमतरता होती. त्याहीवर त्यांना भरपूर टॉर्चर करण्यात आलं. याच काळात तिथे श्री मोतीराम मेहरा यांनी त्यांना दूध आणि अन्न पोचवलं आणि याचमुळे मोतीराम मेहरांनाही अटक करण्यात आली. त्यांच्या परिवाराला टॉर्चर करून मारण्यात आलं व त्यांना तर उकळत्या कढईत टाकून ठार मारण्यात आलं. मोतीराम मेहरा काही फार मोठे योद्धे नव्हते, पण त्यांची कथा सांगते की महानता पदात नसते तर ती कृतीत असते. इथे एक सरोवर पण आहे. बरेच लोक इथे स्नान करतात. सकाळच्या वेळी फारच छान वाटतं इथे. या व्यतिरिक्त इथे लंगर हॉल आहे. इथे 24 तास हजारो लोक रोज प्रसादाचा आनंद घेतात. आता थोडक्यात सांगायचं तर एका बाजूला 2 लहान मुलं धर्मासाठी उभे राहिली आणि दुसऱ्या बाजूला एका सामान्य माणसाने त्यांना मदत करताना स्वतःचा जीव दिला. ही आहे फतेहगडची खरी ओळख. आता बघूया पुढचा स्टॉप. ऍक्च्युली हा स्टॉप नाही तर पॉज आहे. इथे तुम्ही शहराच्या गोंधळातून बाहेर पडून निसर्गाच्या शांततेत हरवता. हे आहे रोपार. पंजाब मधील सतलज नदीच्या काठावर वसलेलं आहे हे शांत शहर, ज्याला रूपनगर म्हणून पण ओळखलं जातं. 1952 मध्ये या सतलज नदीवर डॅम बांधल्यामुळे इथे वेटलँड तयार झाले आहे. इथले हे वेटलँड इतके भारी आणि फेमस आहे की याला 2002 मध्ये रामसार साईट म्हणून घोषित करण्यात आलं. या व्यतिरिक्त बरेच लोक इथे बर्ड वॉच सेंटरला बर्ड वॉचिंगसाठी येतात. असं म्हणतात सायबेरिया, सेंट्रल एशिया आणि युरोपमधून इथे भरपूर वेगवेगळ्या स्पीशीजचे बर्ड्स मायग्रेट होतात, ज्यात सायबेरियन डक, बार हेडेड हूस, नॉर्दर्न पिनटेल, कॉमन टील, कॉर्मरँट्स आणि किंगफिशर हे काही पक्षी आहेत जे हजारो किलोमीटर प्रवास करून इथे येतात. खूप भारी स्पॉट आहे, अजिबात मिस करू नका. आता या रिलेटेड काही टिप्स. यातील पहिली, तुम्ही प्लॅन करताना हिवाळ्यात प्लॅन करा, म्हणजेच नोव्हेंबर टू फेब्रुवारी, कारण या काळात बर्ड वॉचिंगचा पीक सीझन असतो. दुसरी, बायनोक्युलर्स कॅरी करा. तिसरी, शक्यतो बर्ड वॉचिंगला सकाळी सकाळी जा, म्हणजे तुमचे सनराईजच्या वेळी भारी वॉटर रिफ्लेक्शन शॉट्स येतील. आता आपण बघणार आहोत एक असं ठिकाण जिथे खालसा पंथ जन्माला आला, जिथे शौर्य, त्याग आणि श्रद्धेचा इतिहास अजूनही जिवंत आहे आणि जिथे प्रत्येक पावलावर आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. हे आहे आनंदपूर साहिब. शिवालिक पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं हे शहर
पहिल्याच नजरेत मन जिंकून घेतं. असं म्हणतात की 1665 साली श्री गुरु तेग बहादूर यांनी या ठिकाणाची स्थापना केली होती आणि पुढे श्री गुरु गोबिंद सिंग यांनी याला आनंदपूर साहिब म्हणून विकसित केलं. पण या ठिकाणाचं खरं महत्व म्हणजे 1669 साली वैसाखीच्या दिवशी इथे खालसा पंथाची स्थापना झाली. तुम्ही आनंदपूर साहिबला आल्यावर सर्वात आधी भेट द्या तख्त श्री केसगर साहिबला. हे खालसाचे जन्मस्थान शीख धर्मातील 5 तख्तांपैकी एक आहे. इथे प्रवेश करतानाच एक वेगळीच ऊर्जा जाणवते. या चप्पल स्टँड मध्ये चपला आणि शूज ठेवून आम्ही निघालो दर्शन घ्यायला, म्हणजेच पंजाबीमध्ये मत्था टेकणे गए. इथला रात्रीचा आणि सकाळचा एक्सपिरियन्स फार वेगवेगळा आहे. रात्री अजून शांत आणि रिलॅक्स वाटतं. आणि सकाळी एनर्जेटिक आणि पॉझिटिव्ह वाटतं. इथे पण 24/7 लंगर सेवा सुरू असते. हजारो लोक इथे येऊन गुरूंचा प्रसाद घेतात. या व्यतिरिक्त आनंदपूर साहिबला भरपूर काही पाहण्यासारखे ठिकाण आहेत. यात पहिलं विरासत-ए-खालसा. हे म्युझियम म्हणजे शीख इतिहासाचा सिनेमॅटिक एक्सपिरियन्स आहे. याला लोक अजुबा म्हणून पण ओळखतात. दुसरं गुरुद्वारा शीशगंज साहिब. हे गुरु तेग बहादूर यांच्या स्मृतीशी जोडलेलं ठिकाण आहे. तिसरं आनंदगड फोर्ट. इतिहासातील लढायांचा साक्षीदार असलेला हा किल्ला आहे. यानंतर इथल्या फूड बद्दल बोलायचं तर लंगर व्यतिरिक्त इथे बाहेर तुम्हाला खाऊ गल्लीच दिसेल. इथे छोले भटुरे, पराठे, लस्सी आणि चाट ऑथेंटिक पंजाबी टेस्ट मध्ये मिळतं. इथली ही पाणीपुरी तर बेस्ट. रव्याची आणि मैद्याची पुरी असे 2 ऑप्शन्स आहेत. खूपच आवडली मला. जाल तर तुम्ही नक्की ट्राय करा. आता इथल्या स्टे बद्दल बोलायचं तर पहिलं श्री गुरु गोबिंद सिंगजी यात्री निवास आणि दुसरं भाई बचित्तर सिंगजी यात्री निवास. इथे रूम अवेलेबिलिटी नुसार तुम्ही राहू शकता. या व्यतिरिक्त इथे भरपूर स्टे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पण त्यातल्या त्यात हे 2 ऑप्शन्स स्वच्छ, गरम पाणी असलेले आणि बेडिंग असलेले आहेत. यात आम्ही भाई बचित्तर सिंगजी यात्री निवास मध्ये थांबलो होतो. गुरुद्वाराच्या शेजारीचे आहे. 500 रुपये पर पर्सन रूम चार्जेस हे घेतात आणि सिक्युरिटी डिपॉझिट 1000 रुपये. जर तुम्ही मार्च मध्ये येणार असाल तर होला मोहल्ला हे मिस करू नका. श्री गुरु गोबिंद सिंगजी यांनी सुरू केलेला हा फेस्टिवल आहे. यात मार्शल आर्ट्स, हॉर्स रायडिंग आणि शीख वॉरियर कल्चर हे बघायला मिळतं. आता इथे पोहोचायचं कसं याबद्दल बोलायचं तर आम्ही पटियालावरून कॅब बुक करून फतेहगड साहिब करून रोपार करून आनंदपूर साहिबला स्टे करायला आलो. पण तुम्ही जर डायरेक्ट येणार असाल तर इथे बस स्टँड आहे आणि बसेसची फ्रिक्वेन्सी भरपूर चांगली आहे. शिवाय इथे रेल्वे स्टेशन पण आहे. तर तुम्ही ट्रेन किंवा बसचा प्लॅन करून इथे येऊ शकता. आता थोडक्यात सांगायचं तर आनंदपूर साहिब हे डेस्टिनेशन नाही तर हा एक एक्सपिरियन्स आहे. इथला इतिहास तुम्हाला प्रेरणा देतो आणि श्रद्धा तुम्हाला शांतता देते. आता ओव्हरऑल सांगायचं तर फतेहगड साहिब तुम्हाला भावनिक करेल, रोपार तुम्हाला मनशांती देईल आणि आनंदपूर साहिब तुम्हाला प्रेरणा देईल. जर तुम्हाला मनाला स्पर्श करणारा प्रवास हवा असेल तर हे 3 ठिकाणं तुमच्या पंजाब ट्रिपच्या लिस्टमध्ये नक्की असायला पाहिजे. मग मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व आतापर्यंत तुम्ही केलं नसेल तर कार्तिक न्यूजला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत वाहेगुरु जी दा खालसा, वाहेगुरु जी दी फतेह.